विरोध केलेले लोक आहेत। हेच काँग्रेस, हेच आम आदमी पार्टीचा केजरीवाल, समाजवादी पार्टीचा अखिलेश यादव, असं बरेच नेता राम वास्तविक नाहीये, राम काल्पनिक आहे, हे कोण विचार दिलेले आहेत? हेच जे आज राम नाम जपत आहेत ना, तेच लोक। राम सेतू काल्पनिक आहे, तर आज अयोध्याच्या मंदिरामध्ये आम्ही दिलेले दान, हे जितके बी आज बोंबलेले ना, कोणी एक पैसा दान दिलेले लोक नाहीत ना। राम मंदिराचा लोकार्पण दिवस धरून आजपर्यंत रामाची दर्शन घेतलेले पण नाहीत, पण आज त्याला कळून चुकलेलं आहे की राम नाम जोपर्यंत आपण जपत नाहीये तर आपण सत्यामध्ये येत नसतो। त्याकरता चला आता एक मुद्दा भेटले आम्हाला, भारतीय जनता पार्टी आणि योगी आणि मोदीला शिवाय देण्याकरता, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवकला शिवाय देण्याकरता एक राजकीय षड्यंत्र 3 आठवड्यापासून आपण सारखं टीव्ही मध्ये, मोबाईलच्या सोशल मीडियामध्ये आपण बघत आहोत। आणि योगी साहेब आणि मोदी साहेब जे बी चुकी केलेले आहेत, तिथं जे बी दोषी लोक असेल, आता उत्तर प्रदेश सरकार यासाठी गठीत केलेले आहे, त्याचा इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस मध्ये आहे आणि कोण दोषी आहेत काही आठवड्यात ते उजागर होईल, तर त्यांच्यावर कठीण कठीण पनिशमेंट पण होईल। स्पष्ट शब्दामध्ये RSS सांगितलेले आहे, विश्व हिंदू सांगितलेले आहे आणि राम मंदिर न्यासचा प्रमुख अध्यक्ष त्यांनी पण आज जे चुकी केलेले आहेत त्यांच्यावर कठीणचे कठीण कारवाई होणार आहे आणि होत शकतात। म्हणून आपल्या हिंदू समाजाला, राम भक्तांना एक विश्वास दिलेला आहे। मी ह्या करता आज तुमच्या समोर हे विषय ह्या करता मांडलो, मोदी साहेबांचा बराबरी काम करण्यामध्ये हो, देश एकजूट ठेवण्यामध्ये हो, धर्म, हिंदू धर्म एकजूट साथ घेऊन जाण्यामध्ये हो, किंवा आपली भारताची संस्कृती वाढवून पुढे घेण्यामध्ये हो, आणि देशाची विकास म्हणजे देशातल्या नागरिकांचा विकास, त्याकरता 12 वर्षापासून एक खंबीर नेतृत्व दिल्याबद्दल आज नरेंद्र मोदीजींचा कौतुक आणि त्यांच्या क्षमता, त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक भारत होत नाहीये, इडीे विश्वभर होत आहे। त्याकरता आम्ही खूप आत्मविश्वास राहिले आपला मध्ये की मोदी आहेत, मोदी आहे तो मुमकिन आहेत, हे 100% आहे। पण मोदी साहेबांच्या बराबरीमध्ये भारतात कुठलाही नेता नाही, तर बी त्यांचा विरोध कसा करावा, चुनावामध्ये त्यांना कसा पराभव करावा, जे हारलेले पक्षाचे नेते आहेत आता देशामध्ये एकजूट होऊन मोदी साहेबांचा विरोध करावा। अजून
मोदी साहेबांना तिसरा टर्म झाल्यानंतर चौथा टर्मला निवडून येऊ नये असा षड्यंत्र काँग्रेस इतर क्षेत्रीय पार्टी सारखं षड्यंत्र करत आहेत। मी तुम्हाला हेच विनंती करतो, आज जे बी विरोध पार्टीमध्ये राम नाम जपतात, तुमचं हिताचं जे बोलतात हे सगळं फक्त एक मुखवाड आहे। त्यांचा अंदरुनी या देश मोकळा करावं, शेतकऱ्यांच्या भला होऊ देऊ नये, गोरगरिबांचा भला होऊ देऊ नये, इतर समाजाच्या सोबत एकजूट होऊ देऊ नये, त्यांचा मेन मुद्दा हे आहे। त्याकरता आपण राम मंदिर मध्ये जे भी झालेली आहे आपण त्याला माफ करू नये, पण रामावरती श्रद्धा आणि भक्ती अतूट राहील हे तुम्हाला मी विनंती करतो। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी साहेब आणि योगी साहेब 100% न्याय द्यायचे काम करतील आणि न्याय दिलेले आहेत। असं नाहीये की न्याय दिले नाहीये, त्यांनी न्याय दिले म्हणून तर अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरचं निर्माण झाले आणि आज भारताची सर्व राम भक्तांची रामाची दर्शनासाठी आज आपल्याला सोय मिळालेली आहे। त्याकरता विरोध पार्टीचा जो टीव्ही मध्ये बघता, पेपर बातम्या बघता किंवा सोशल मीडियामध्ये बघता त्याला नकारतो। आपण परत तेच विश्वासमध्ये आपण पुढे जाऊया। मोदी साहेबाकरता आता सिद्धू पाटील मला म्हणत होते, कर्नाटक मध्ये SIR भारत सरकार प्रति 20 वर्षानंतर आपल्या आपल्या वोटची एक नोंद करून घ्यावा, शुद्धीकरण करावं, त्याकरता SIR प्रक्रिया इथं चालू आहे। सगळ्यांना माझा विनंती आहे की आपण आपल्या आपल्या मतदाराची लिस्ट मध्ये परत एकदा फॉर्म भरूनसने आपलं नाव नोंद करावं। कोणाचंच नाव उगाचच कट होऊ शकत नाहीये, ते हिंदू असो, मुसलमान असो, सिख असो, ईसाई असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, जे भारताचे नागरिक आहे त्यांचं नाव वोटर लिस्ट मध्ये राहणार। जे लोक भारतातले नागरिक नाहीत, जसं बांगलादेशी असेल असं बऱ्याच देशाची लोक आता कर्नाटक मध्ये आहेत, तर त्यांचं नाव कुठल्याही परिस्थितीत हे पट्टीमध्ये येऊ शकत नाहीये, हे तुम्हाला मी विनंती करू। अजून एकदा युवा मित्र साईनाथ हंडगेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभकामना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय कर्नाटक।